विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा केल्याचे सून गिरिजा राऊत यांचे आरोप. भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी. विनायक राऊत कुटुंबियांकडून सुनियोजित घात, लग्नानंतर 7 वर्ष छळ केला, राजकीय पार्श्वभूमीमुळे तेव्हा तक्रार केली नाही, सून गिरिजा राऊत यांचे आरोप. सून गिरिजा राऊत 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नाही. 2022च्या प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार. यात नक्की काहीतरी काळबेरं. विनायक राऊत यांनी कुटुंबियांवरील आरोप फेटाळले. विनायक राऊतांसह सर्व आरोपींना अटक करा, त्याशिवाय योग्य तपास होणार नाही. गिरिजा राऊतांच्या आईसह वकिलांची मागणी. विनायक राऊतांचा विषय कौटुंबिक, मात्र ठाण्यात गुन्हा दाखल होणं हे संशयास्पद. संजय राऊतांकडून शंका व्यक्त. तर या प्रकरणात पारदर्शक चौकशी होणार, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामात सर्वात मोठा भ्रष्टाचार होणार, संजय राऊत यांचा दावा. गुजरातच्या ठेकेदारांना कामं दिल्याचाही आरोप. तर राऊतांकडून बिनबुडाचे आरोप. महाजनांनी आरोप फेटाळले. अमित शहांनी दिल्लीला बोलवून भाजप जॉईन करायला सांगितलं. एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट. तर खडसेंचे थेट दिल्लीपर्यंत संबंध, आम्ही किरकोळ लोक, गिरीश महाजन यांचा टोला. शरद पवारांचा फोटो वापरण्यास दादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाला मंजुरी. माझ्या प्रत्येक बॅनरवर पवारांचा फोटो वापरणार, परवानगीसाठी तटकरेंना पत्र लिहिणार, संजय पवार यांची माहिती. नागपूरमध्ये महारेलतर्फे निर्मित 9 प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा. मुख्यमंत्री फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण. 4 रस्ते, उड्डाणपूल, 4 सबवेसह एका भुयारी प्रकल्पाचा समावेश. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार. 19 जुलैला सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. कोणत्या मुद्द्यांवर चर्चा घेण्याचा विरोधकांचा आग्रह, यावर चर्चा होणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ज्ञानोबा माऊलींची पालखीचं दर्शन. सासवडमध्ये पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांशीही साधला संवाद. मोशी दुर्घटनेप्रकरणी सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक. ALR कंपनीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. पालिका आयुक्तांची माहिती. मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले. अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली. दुर्घटनेतून एकूण 14 कर्मचारी बचावले. नवी मुंबईच्या नेरूळ स्टेशन परिसरात तळीरामांचा उच्छाद. अजमल शेख नावाच्या व्यक्तीचा पोलिसांवरच हल्ल्याचा प्रयत्न. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. पुण्यातील ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार केल्याची तक्रार. कल्याणी नगरमधील दाम्पत्याविरोधात बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखल. रुग्णांना धार्मिक पत्रिकांचं वाटप केल्याचा आरोप. गडचिरोलीत सुरू होणाऱ्या लोह खनिज प्रकल्पावरून माओवाद्यांचं पत्र. लाल सलामचे बॅनर आणि पत्रक व्हायरल झाल्यानं पोलीस विभागात खळबळ. लोह खनिज कंपन्या पूर्णपणे बंद करा, पत्रात उल्लेख. स्विगी, इन्स्टामार्टला भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाण संस्थेकडून तब्बल 9 नोटिसा. खराब पॅकेजिंग आणि मुदतबाह्य खाद्यपदार्थ दिल्याचा आरोप. स्विगी कंपनीच्या सेवेवर ग्राहकांचा संताप. चीन आणि तैवानला बावी चक्रीवादळाचा मोठा तडाखा. 134 जण जखमी. तर 20 लाख लोकांचं स्थलांतर. खबरदारी म्हणून विमानांची 650 उड्डाणं रद्द. देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब. महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पाऊस नाही. आज बहुतांश भागात पावसाची उघडीप. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर यास्तिका भाटियाचं ऐतिहासिक शतक. स्मृती मानधनाची 70 धावांची खेळी. कसोटी सामन्यात भारताची 400हून अधिक धावांची आघाडी.